नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय महाराष्ट्राची खबरबात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. कल्पिता पिंपळे प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झाला. फेरीवाल्यांचं अधिकाऱ्यांशी साटालोटा असल्याचं समोर आलंय. अधिकारी फेरीवाल्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का, हा देखील प्रश्न यातनं आता निर्माण होतोय. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच फेरीवाले मुजोर झाल्याचं देखील समोर येत आहे. अतिक्रमण विभागातला एक कारकून या प्रकरणात आता निलंबित करण्यात आला. मनपा आयुक्तांनी याबद्दलची कारवाई केली आहे. सहाय्यक मनपा आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये यादव नावाच्या फेरीवाल्याने त्यांचे 2 बोटं जे आहेत छाटले. त्यांचे 2 बोटं त्यांना गमवावे लागले या हल्ल्यामध्ये. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सखोल चौकशी केली जाते तेव्हा असं कळतंय की अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि फेरीवाले यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचं पुढे येत आहे. नेमके हितसंबंध काय आहेत, कशा पद्धतीचे आहेत, काय नेमकं घडतंय, आणि या प्रकरणात आता एका कारकुनाला देखील निलंबित करण्यात आलंय. म्हणजेच फेरीवाल्यांची मुजोरी, फेरीवाल्यांनी वारंवार हॉकर झोन नसतानाही तिथे आपल्या गाड्या लावणं, या सगळ्या प्रकरणाकडे अतिक्रमण विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करत होता का, हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. आता या सगळ्या प्रकरणानंतर कल्पिता पिंपळेवरील हल्ल्याला जबाबदार कोण, या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. वर्षभरापासून कासारवडवली इथले रहिवासी त्रस्त आहेत. फेरीवाल्यांविरोधात त्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्याबद्दलचं तक्रारपत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. महापालिका पोलिसांना वेळोवेळी याविषयीचं पत्र धाडण्यात आलं आणि फेरीवाल्यांच्या गुंडगिरीविरोधात देखील तक्रार देण्यात आली होती. असं असतानाही, स्थानिक रहिवाशांनी पत्र दिलेलं असतानाही याविरोधात पोलीस आणि महापालिकेचं अतिक्रमण विभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करत नव्हतं. मग याचा अर्थ सोयीस्करपणे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचे काही इंटरेस्ट यामध्ये दडलेले होते का, म्हणून वारंवार पत्र देऊन सुद्धा या मुजोर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत नव्हती. याबद्दल न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत. आमचा पहिला प्रश्न असा आहे की सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेवरील हल्ल्याला जबाबदार कोण. तिथल्या स्थानिकांनी, रहिवाशांनी वारंवार तक्रार केली, पण या तक्रारीची दखल का घेण्यात आली नाही. त्यामुळे अर्थातच पुढला प्रश्न असा उपस्थित होतो की महापालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने या फेरीवाल्यांची मुजोरी वाढली. बरं, 1 वर्ष तक्रार करूनही कारवाई का नाही. बरं, हल्ले होऊनही पोलीस प्रशासन गप्प का. महापालिका अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केलं. आर्थिक गैरव्यवहारांमुळे कारवाई का नाही झाली. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, फक्त एका कारकुनावरतीच कारवाई होणार का. यामध्ये या पाठीमागे जर अधिक अधिकारी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. ती केव्हा करणार. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर तरी आता जाग येणार का. आणि पिंपळेवरील हल्ल्याला जबाबदार कोण, याचं प्रमुख उत्तर जे आहे ते मिळायलाच हवं. आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, अशी मिलीभगत असेल तर गंभीर आहे. आयुक्तांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे. चला, आयुक्त याबद्दल प्रतिक्रिया द्यायलाच उपस्थित नाहीत, ते उपलब्ध नाहीये. त्यांना कधीही फोन केला तरी त्यांचा फोन सदैव बिझी असतो, किंवा त्यांना याविषयी प्रत्यक्ष भेटून विचारले असता. मी कधीच कुठली गोष्ट लपवत नाही, मी सगळ्या गोष्टी समोर आणतो. सगळ्यांवरती कारवाई केली, कुठलाही चौकशी अहवाल असेल किंवा काय असेल मी सर्वांसमोर आणतो. पण हे सगळं फक्त बोलतात, करतात काही नाही. सेलिब्रिटी लसीकरण असेल, त्याच्यामधला अहवाल जो आहे, लिगल ओपिनियन जे आहे, त्या संबंधित हॉस्पिटलवरती काय कारवाई केली, ज्यांनी नियमबाह्य पद्धतीने सेलिब्रिटींना त्या ठिकाणी लस दिले, त्याबद्दल काही त्यांनी सांगितलेलं नाहीये. त्याचबरोबरीनं अनधिकृत बांधकामासंदर्भात, नाले सफाई संदर्भात या काही चौकशी लावल्या होत्या, काही अहवाल आले होते, याबद्दल त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, किंवा त्याबद्दल त्यांनी काही नंतर पुढे बोलले नाही. म्हणजे फक्त तात्पुरतं बोलायचं, मी फक्त करतो, मी सांगतो, बोलतो, या पद्धतीची शब्द आणि भाषा वापरायची आणि वेळ मारून न्यायचा, असा एकंदर स्वभाव जो आहे, किंवा अशी एकंदर वेळ मारून नेण्याची पद्धत जी आहे ती ठाण्याचे आयुक्त जे आहेत महानगरपालिकेचे विपिन शर्मा यांची दिसते. या प्रकरणात देखील आपण त्यांना मगापासून संपर्क करतोय की अशा पद्धतीची पत्र समोर आलेली आहेत. आपल्याला उद्देशून पत्र लिहिलं गेलेलं आहे की अशा या ठिकाणी
जे फेरीवाले आहेत त्यांची मुजोरी गुंडागर्दी इतकी आहे. या ठिकाणी जे फेरीवाले बसतात ते उघड्यावरती सिलेंडर रॉकेल घेऊन बसतात, तो घेऊन बसतात. जर काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? त्यामुळे अशा हातगाड्यांवरती फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यात यावी असं पत्र स्थानिक रहिवाशांनी, तिथल्या दुकानदारांनी, स्थानिकांनी दिलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं हे फेरीवाले जे आहेत ते गुंडगिरी करतात, जे स्थानिक लोक त्यांच्यावर धावून जातात, त्यांना दादागिरी करतात, यामुळे येत्या काळामध्ये काहीतरी विपरीत घटना घडू शकते. याचाच अर्थ अशा हल्ल्या होण्याच्या घटना घडू शकतात किंवा काही वाईट घटना घडू शकते. आणि दुर्दैवानं ही वाईट घटना ठाणे महानगरपालिकेच्या एका धडाडीच्या अधिकारी जे आहेत कल्पिता पिंपळे यांच्यासोबत घडल्या. आता आम्ही यावर अजित, विचार तू असंच थांब. आणखीन इतरही काही मुद्द्यांवरती मला तुला प्रश्न विचारायचे आहेत. आपल्याबरोबर मनसेचे नेते अविनाश जाधव देखील या संवादात सहभागी होत आहेत. आपण त्यांना विचारूयात. अविनाश जाधवजी, कासार वडवली इथल्या नागरिकांनी 1 वर्षापासून पत्रव्यवहार त्यांनी करायला सुरुवात केली. मग ते पोलीस असो किंवा महापालिकेचं अतिक्रमण विभाग असो, की या फेरीवाल्यांची मुजुरी वाढत चालली आहे, त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय. उघड्यावर ते सिलेंडर आणि रॉकेल अशा सगळ्या वस्तू घेऊन तिथे पदार्थ बनवतात, लोकांना विकतात. असं असतानाही का कारवाई पोलिसांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली नाही? काही यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत? 100% असणार. आता तुमच्याकडेच मी बातमी पाहिल्याच्या नंतर मला धक्का बसला की 1 वर्षापूर्वी तक्रार केलेली आहे. अधिकारीच याला जर सहमतीने, अधिकाऱ्यांच्या सहमतीने सगळं चालू असेल तर याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं ठाणे महानगरपालिकेमध्ये? आज त्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेला जर थोड्या पैशाचा विचार केला नसता तर आज पिंपळे मॅडमवर ही वेळ आली नसती. आणि काल मी देखील अतिरिक्त ठाण्याच्या डीसीपी राठोड आहेत, त्यांना कंप्लेंट केलेली आहे. एक यादव नावाचा माणूस 1000 हातगाड्या आहेत त्याच्या, 1000 हातगाड्या. बापरे, तुम्ही विचार करा, 1000 हातगाड्या म्हणजे झालं काय? सो माझ्या मते हे खूप वाईट थराला जायची आता वेळ आलेली आहे. आणि आता जर अधिकाऱ्यांनी या सगळ्यांकडे लक्ष दिलं नाही तर मला असं वाटतं की भविष्यात ठाण्यात ह्याच्यापेक्षा मोठी घटना घडेल. याच्या आधीही अनेक घटना घडल्या होत्या, पण त्यावेळेला अधिकाऱ्यावर कधी अशी घटना आली नव्हती, त्यामुळे कधी समोर नाही आलं. लोकांवर हल्ले अनेक वेळा झालेत रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे, पण अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यामुळे ही गोष्ट एवढी प्रखर्याने मोठ्या प्रमाणात बाहेर आली. पण असे हल्ले लोकांवर फेरीवाले रेग्युलरली करत असतात, रस्त्यात होत असतात आणि त्याची दखल कोणी घेत नाही. पण मला वाटतं की ह्या विषयाची आता दखल घेतली गेली पाहिजे. आणि जर अधिकारी यात इन्व्हॉल्व असेल तर एक कारकून एवढी मोठी यंत्रणा नाही चालू शकत. त्याच्यात अनेक लोक असतील, या सगळ्यांचा पाठपुरावा झाला पाहिजे. म्हणजे कोणाला तरी यामध्ये पुढं करायचं आणि त्याचा बळी द्यायचा असा प्रकार त्या कारकूनच्या बाबतीत घडलाय. म्हणजे तुम्ही मला एक सांगा, एवढी मोठी यंत्रणा चालवल का ठाणे महानगरपालिकेची? एवढ्या मोठ्या हातगाड्या जर फेरीवाल्यांवर 1 वर्ष झाली तक्रार होते आणि तरी सुद्धा जर कारवाई होत नाही, याचा अर्थ यात अनेक लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे. स्थानिक राजकीय नेत्यांची पण इन्व्हॉल्वमेंट असू शकते, स्थानिक अधिकाऱ्यांची पण इन्व्हॉल्वमेंट असू शकते. आणि या सगळ्यांच्याच संगनमताने आजपर्यंत ठाण्यामध्ये अनधिकृत फेरीवाले हे वाढत गेले आणि त्यातून भ्रष्टाचार तयार होत गेला. मनसेने मुंबईत देखील फेरीवाल्यांच्या विरोधात लढा पुकारला, कारवाई करण्यास भाग पडलं. ठाण्यात देखील आपण तशी भूमिका घेणार का? हॅलो अविनाश जाधवजी, मनसेने मुंबईत फेरीवाल्यांच्या विरोधात लढा पुकारला, त्यांच्या विरोधात कारवाई करायला लावली. ठाण्यात देखील आपण तशी काय भूमिका घेणार का? आमची भूमिका मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, मी कालच डीसीपींना भेटलो, राठोड साहेबांना, आणि त्यांना सांगितलं की अधिकारी महापालिका जे करेल ते करेल, पण आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झालेला आहे. आता तुम्ही पोलीस म्हणून तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही या जे काही अनधिकृत फेरीवाले आहेत यांच्यावर कारवाई करा. आता मुंबईमध्ये मास्क न घातल्यावर पोलीस कारवाई करतात ना, तशीच परिस्थिती आज ठाण्याची फेरीवाल्यांची आहे. सो ठाण्यात देखील पोलिसांनी आता फेरीवाल्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे आणि त्यांना अधिकार आहे. त्या अधिकारानुसार तेही कारवाई करू शकतात. आम्ही देखील आमचा पाठपुरावा सुरू केलाय आणि भविष्यात जर यात काही बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच रस्त्यावर उतरेल. पण हा प्रश्न आत्ताचा नाही आहे अविनाश जाधवजी. गेले 2-3 वर्ष झाले फेरीवाल्यांची मुजुरी आपण बघतोय. यापूर्वी देखील आयुक्त जयस्वाल यांच्यावरती काही रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना घडलेली आहे. म्हणजे तेवढ्यापुरतं म्हणून तेवढी कारवाई होते, पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती असते. तुम्हाला मी सांगतो, रेल्वेच्या नजीकचे जे फेरीवाले आहेत त्याच्या विरोधात ज्या वेळेला मी कारवाई केली त्यावेळेला मला 1 कोटीचा बॉन्ड दिला होता पोलिसांनी की 1 कोटी रुपयेचा बॉन्ड मला भरावा लागेल. त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी ठाण्यात सभा घेतली होती. आम्ही ज्या वेळेला अशा जे फेरीवाले आहेत त्यांना धडा शिकवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला प्रशासन त्यांच्या बाजूला ज्यावेळेला उभा राहतो ना त्यावेळेला त्यांची ताकद वाढते.
त्यावेळेला जर प्रशासनाने आम्हाला मदत केली असती तर आज फेरीवाला हा विषय संपूर्ण ठाण्यातनं काय बरं, ठीक आहे. महाराष्ट्रात संपला असता. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के देखील आपल्या बरोबर आहेत. नरेश म्हस्केजी, कासार वडवली इथले स्थानिक गेल्या 1 वर्षापासून या फेरीवाल्यांच्या विरोधात तक्रार देत आहेत पोलिसांकडे, तुमच्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे. असं असताना का कारवाई झाली नाही? आणि वारंवार कारवाई होत असते, नाही होत असं नाही. कंटिन्यू कारवाई या ठिकाणी होत असते. महापालिकेकडे असलेली मॅनपॉवर आणि या सगळ्या बाबतीत मध्यंतरी जवळजवळ 2 महिने आपण कंटिन्यू अनधिकृत इमारती यांच्या विरुद्ध आपण कारवाई करतोय. मी स्वतः त्या विरुद्ध पत्र दिलं होतं आणि याच्यानुसार कारवाई सगळीकडे सुरू आहे. ह्या फेरीवाले कसं आहे की प्रत्येक ठाण्यातले जे काही रस्ते आहेत सगळी संपूर्ण ठाणे शहरामध्ये एका ठिकाणी ती आज कारवाई केली की उद्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठल्या तरी रस्त्यावर बसतात वगैरे. परंतु कारवाई आहे, कारवाई सुरू आहे. थोडंफार अधिकाऱ्यांनी थोडंसं जरा जोमाने ही कारवाई करायला पाहिजे असते. बऱ्याचदा काही अधिकारी थोडाफार आळसपणा पण होत असतो, मी नाही म्हणत नाही. संपूर्णपणे दोष किंवा त्याचं श्रेय घेत नाहीये, परंतु कारवाई जोरदारपणे व्हायला पाहिजे ही आणि अधिकारी करत असतात. काही ठिकाणी फेरीवाले करतात, बसतात. स्टेशन रोड आणि ह्या ठिकाणी कायम कारवाई सुरू असते. नाही, पण थोडासा आळस म्हणजे नेमकं काय? एक कारकून आता तुम्हाला निलंबित करावा लागला, पण या पाठीमागे अधिक अधिकाऱ्यांची साखळी असल्याचं म्हटलं जात आहे. आर्थिक हितसंबंध त्याच्या पाठीमागे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही मला तरी असं वाटतंय की ही संघटित टोळ्या आहेत. मोस्टली ह्या काही जे काही फेरीवाले आहेत हे कुर्ला, गोवंडी असे काही त्या ठिकाणच्या नरेश म्हस्केजी, एक सांगा ना, प्रशासन सोबत असल्याशिवाय एवढी हिंमत होणार आहे का त्यांची? प्रशासन सोबत असल्याशिवाय होणार आहे का? बघा, या ठिकाणी प्रशासनातले काही लोक, आता तुम्हाला सांगतो, कासार वडवली बद्दल बोलूयात ना नरेश म्हस्केजी, मला सांगा ना. ऐका, ज्या कारकुनावरती कारवाई झालेली आहे त्याची कंप्लेंट मी स्वतः तो फोटो मी आयुक्तांकडे मी दिलेला आहे आणि त्यानुसार एक कारकून महापालिकेचा अतिक्रमण विभाग चालवतो. एक कारकून नाही, अधिकाऱ्यांचा वरद हस्ता असल्याशिवाय हे झालं असेल. नाही, अधिकाऱ्यांचा असू शकतो, मी नाही म्हणत नाही. मी अधिकाऱ्यांची पूर्णपणे बाजू घेत नाही. काही अधिकारी याच्या मागे किंवा काही क्लार्क असतील, हे लोक त्याच्या मागे असतील, ते सुद्धा शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. बरं, तुम्ही असेच थांबा. आपल्या बरोबर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील. अजितला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अजित, नरेशजी, आपण ठाण्यामध्ये इतके जुने आहात, अगदी तळागाळापासून आजपर्यंत, आज आपण महापौर या पदापर्यंत पोहोचला आहात. पण आज दुर्दैव वाटतंय, आपण जे शब्द वापरले की कारवाई सुरू आहे, अधिकारी आळशीपणा करत असतील. मुळात इतकी मोठी घटना घडली आहे, पिंपळे मॅडम यांच्या जीवावर सगळं भेटलेलं आहे. असं असताना महापौर म्हणून आपण किती आक्रमक भूमिका घेणं गरजेचं होतं, ती भूमिका आपण घेताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने दिलेले आहेत टीआरपी, आणि तुम्ही जर महापौरावरती दोष देत असाल तर महापौरांकडनं जर तुम्ही अपेक्षा करत असाल की महापौरांनी जावं आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांच्या गाड्या उचलून फेकून द्याव्या. महापौर प्रशासन राबवत आहे. तुम्ही बघितले असेल 4 ते 5 दिवस काय प्रमाणात कारवाई सुरू आहे. जेसीबी लावून आम्ही गाड्या तोडतोय. गेले 2 महिने महापौर अनधिकृत इमारतींच्या सुद्धा महापौरांनी भूमिका घेतलेली आहे. लोकांचे प्रश्न सोडवता, फेरीवाल्यांचा प्रश्न आपण का सोडू शकत नाही? जर लोकांनी या ठिकाणी एक तक्रार नाहीये ना साहेब, 4 ते 5 तक्रारी आहेत कासरवडली त्या ठिकाणीची. त्यांनी प्रत्येक पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, हे फेरीवाले इतकी गुंडागर्दी करतात की हे एक दिवस काहीतरी विपरीत करतील. याचा अर्थ काय होतो साहेब? मग त्यावेळी दखल का घेतली गेली नाही? मग जेव्हा अशा अधिकारी हल्ला होईल तुम्हाला माहित असेल, मी स्वतः कधी फेरीवाल्यांच्या संघटनेला, तुम्हाला माहिती आहे, मी महापौर असताना माझ्या लोकशाही दरबार जो मी काय तो घेत होतो, त्यामध्ये फेरीवाल्यांच्या संघटनेला सुद्धा मी बसून दिलेलं नाहीये. त्याला मी बाहेर काढलेलं आहे. मी कधीही फेरीवाल्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधीला भेटत पण नाही. माझी भूमिका ठाम आहे. फेरीवाले असतील, अनधिकृत बांधकाम असेल, अनधिकृत फेरीवाले असतील, मी विरोधात असतो. पण अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी आपण भूमिका घेतली कुठे घेतलेली आहे? अधिकाऱ्यांवरती जो क्लास निलंबित झालेला आहे तो महापौरांनी जे फोटो आयुक्तांकडे प्रोड्यूस मी केलेले आहेत परवा माझ्या केबिन मध्ये, हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यांचे फोटो आपल्या ठाण्यातल्या अनेक मोठ्या नेत्यांसोबत आहेत, मग तसे फोटो जर कारवाई लागली, ती कारवाई मी करायला लावलेली आहे. हे सुद्धा मी तुम्हाला माहिती असेल,
तुम्हाला पण माहिती आहे गुन्हेगारी का, आहे. अनधिकृत इमारती आता जी जे- कारवाई चालू आहे बरोबर. माझ्या ऑफिसच्या बाहेर सर्व अनधिकृत ज्या ज्या लोकांवर कारवाई होते माझ्यावरती मोर्चा सुद्धा त्यांनी आणला होता, ते आपल्याला माहित आहे. गेल्या आठवडे 15 दिवसाची गोष्ट आहे. माझ्या कार्यालयात माझ्या विरुद्ध ज्या ज्या इमारतीवरती कारवाई होते त्या लोकांनी माझ्या विरुद्ध मोर्चा त्या ठिकाणी आणला होता. महापौर साहेब, आपलं म्हणणं आहे का याच्याकडे अधिकाऱ्यांचा दोष नाहीये? काही अधिकाऱ्यांचा दोष असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी पुन्हा पुन्हा बोलतोय, ज्या अधिकाऱ्याचा दोष असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. मी बैठक घेऊन जे ज्या पद्धतीने हे सगळे घटना घडलेली आहे त्याला जे जे अधिकारी जबाबदार असतील त्यांचा पाठपुरावा किंवा त्यांच्या बाबतीत मागणी नरेश म्हस्के महापौर म्हणून, ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून तुम्ही कराल, असं तुम्ही स्पष्टपणे ग्वाही देता का? सगळ्याच गोष्टी प्रसिद्धीला द्यायच्या नसतात. माझ्या कार्यालयात आयुक्तांच्या समोर सहाय्यक आयुक्त, सर्व उपायुक्त यांची बैठक माझ्या कार्यालयात आयुक्तांच्या समक्ष घेतलेली आहे आणि माझ्या भाषेत काय सांगायचं ते त्यांना सांगितलेलं आहे. सगळ्याच गोष्टी या प्रसिद्धीला द्यायच्या नसतात, परंतु मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगतोय या कारकुनाचा पुरावा सुद्धा मीच दिलेला आहे. तेव्हा त्या कारकुनाला निलंबित केलं आहे. महापौर साहेब, आपण नेहमी प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध असता. आपण आयुक्तांना देखील सांगू शकता, आयुक्त अशा अडचणीच्या वेळी कधीच कुठल्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला उपलब्ध नसतात. मग काय समजायचं नेमकं? आपण म्हणताय आपण आयुक्तांना सांगितलेलं आहे, मग आयुक्त अशा गोष्टींना जर पाठीशी घालत असतील, या विषयावर मला एक सांगा, ज्या दिवसापासून पिंपळे यांच्यावरती हल्ला झालेला आहे तेव्हापासून आयुक्तांनी एक तरी प्रतिक्रिया दिलेली आहे का? काय आयुक्तांनी काय प्रतिक्रिया द्यायला पाहिजे? आयुक्तांनी कारवाई सुरू आहे. आयुक्तांनी काय प्रतिक्रिया द्यायला पाहिजे? आयुक्तांनी काय प्रतिक्रिया द्यायला पाहिजे? आयुक्तांनी काय करायला पाहिजे सांगा तुम्ही. आयुक्तांनी काय करायला पाहिजे? कारवाई सुरू आहे, काय करायला केली? कंटिन्यू ठाण्यामध्ये कारवाई सुरू आहे फेरीवाल्यांच्या विरुद्ध. अगदी जेसीबी घेऊन काल सुद्धा, परवा साहेब, पण ही घटना घडल्यानंतर ना, त्याच्या आधी ही घटना कारवाई करत असतानाच घडलेली आहे ना. म्हणजे तुम्ही कारवाई करत नाही असं कसं म्हणता? ही घटना कडक कारवाई करतात. आयुक्त स्वतः जात नाही डीसीपी घेऊन किंवा कारवाई करायला. आयुक्त कोणावर कारवाई करणार? जर पिंपळे मॅडमवरती अशी घटना घडलेली आहे तर प्रशासनामधली कोणाची चूक आहे, कोण या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे, त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे ना. फेरीवाल्यावर कारवाई करणार ते खालचे अधिकारी बघतीलच, त्यांच्या कोणा साठा ते सगळं बाहेर येईलच. पण जर आयुक्तांनी या सगळ्या गोष्टीवरती स्वतःहून पुढाकार घेऊन चौकशी लावणं गरजेचं नव्हतं का? अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं गरजेचं नव्हतं का? तुम्हीच सांगता की तुम्हीच या सगळ्या प्रकरणामध्ये त्या जो क्लर्क आहे त्याचा फोटो दिला, मग ही आयुक्तांची जबाबदारी नव्हती का? वार झालेले आहेत, त्याची 3-3 बोटं गेलेली आहेत आणि हे सर्व असताना अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे. अशा वेळी तुम्ही अधिकाऱ्यांवरती कारवाई करा म्हणता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा म्हणा ना. आणि त्या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे ती कारवाई करत असताना झालेला आहे. मग तुम्ही कसं म्हणता कारवाई होत नाहीये? कारवाई करत असताना हल्ला झालेला आहे त्यांच्यावरती. महानगरपालिकेचे अधिकारी जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ते होत आहे. मग तुम्ही फोटो द्यायची गरज काय भासली? आयुक्त स्वतःवर काय कारवाई करू शकत नाही? आयुक्तांचं तेवढं नेटवर्क नाही की याच्यामध्ये कोण सामील आहे सगळे? आयुक्त काय स्वतः तुम्हाला असं वाटतं का आयुक्तांनी स्वतः गल्लोगल्ली फिरायला पाहिजे म्हणून? आयुक्तांनी स्वतः गल्लोगल्ली फिरायला पाहिजे का? मग खालची यंत्रणा कशासाठी आहे? बरोबर आहे ना. मग आयुक्तांनी, तुम्ही म्हणता ना कारवाई केल्या, मग आयुक्तांनी डीसीपी घेऊन कारवाई केल्या का? मग माझं म्हणणं याचं, तुम्ही फोटो देताय, तो फोटो तुम्ही देण्याच्या ऐवजी आयुक्तांनी स्वतःहून कारवाई करायला नको का? संपूर्णपणे सर्व ठिकाणी या ठिकाणी गेले 2 महिने कंटिन्यू कारवाई सुरू आहे. मग हे आयुक्तांच्या आदेशानेच होते ना कारवाई. का आयुक्त प्रत्येक बिल्डिंगवर जाणार आहे, प्रत्येक रस्त्यावरती आयुक्तांनी जायला पाहिजे? अधिकाऱ्यांचा विषय आहे, विषय अधिकाऱ्यांचा आहे, या घटनेतला विषय आहे. माझं म्हणणं की तुम्ही फोटो दिल्यानंतर आयुक्तांनी कारवाई केली ना, तुम्ही फोटो द्यायची गरज का भासली आयुक्तांना? आयुक्त स्वतःहून चौकशी करू शकत नाहीत का? आयुक्तांनी तेवढी यंत्रणा नाही का? आयुक्तांनी तेवढं सोर्स नाहीयेत का की नेमकं काय घडलंय खाली, कोण दोषी या सगळ्या गोष्टींना? एक क्लार्क फेरीवाल्यांबरोबर ती जर बर्थडे साजरा करत असेल फेरीवाल्यांच्या लिडर्स बरोबर, तर तो फोटो कोणीतरी माहिती द्यायला पाहिजे. ती माहिती मी दिली, मला पण कोणीतरी ती माहिती दिली, त्याच्यानंतर मी माहिती दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आयुक्त म्हणजे काय ठाणे शहराचा सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये ना. त्यांना पण प्रत्येकाला कोणीतरी कुठली तरी गोष्ट सांगावी लागते, त्यांना माहिती पडावी लागते. नरेश म्हस्केजी, आपण दाखवलेल्या कृतिशीलतेबद्दल आपलं कौतुक आहे, पण 1 वर्षापूर्वी कासारवडवली इथल्या स्थानिकांनी तक्रार दिली होती. वर्षभरात ती तक्रार आयुक्तांना किंवा त्याच्या हाताखाली असणारा अतिक्रमण विभागाला ती दिसली नाही का तक्रार? अतिक्रमण विभागाचा जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतो, ती तक्रार जर अतिक्रमणच्या कोणाकडे आली असेल, मी त्याची खात्री करून घेतो आणि ती तक्रार करून सुद्धा त्या माणसाबद्दल त्यांनी कारवाई केली नसेल
तर त्याच्यावरती नक्की शासन होईल. परंतु तक्रार ज्या तक्रारी जर माझ्याकडे आल्या असतील, मी ताबडतोब आयुक्तांकडे, मी आधीमध्ये कोणालाही सांगत नाही, मी डायरेक्ट आयुक्तांना सांगत असतो. गेले कित्येक मी तुम्हाला सांगतो, गेले 2 महिने अनधिकृत इमारतींबद्दल जी जोरदारपणे कारवाई चालू आहे ती केवळ महापौरांनी पत्र दिल्यानंतर सुरू आहे. ही पण तुम्ही माहिती घ्या. नाही, ठाण्यामध्ये हे कौतुक आहे ना नरेश मस्केजी. मी म्हटलं की हे कौतुक आहे आपलं, पण आयुक्त कृतीशील नाहीत ना, सक्रिय नाहीत ना. सक्रिय नाहीत. आयुक्त म्हणजे काय? आयुक्तांनी फक्त रोज प्रसिद्धी करता गल्लोगल्ली दांडा घेऊन फिरलं पाहिजे का? अतिशय चांगलं काम आयुक्त या ठिकाणी करतायत. ठीक आहे नरेश मस्केजी, आपण कायम लोकांचं ऐकून घेता, त्यांचे प्रश्न सोडवता. एक मिनिट अधिक घेईन मी तुमचा. काही प्रतिक्रिया माझ्याकडे तेवढ्या ऐका आणि मग यावरती आपण प्रतिक्रिया द्या. आपण त्या प्रतिक्रिया ऐकूयात. फेरीवाल्यांचा खूप मोठा मुजोरपणा आहे. त्यांनी एका महिलेवर हा शस्त्र उगारलेला आहे आणि त्यांची खूप दादागिरी असते. त्यांच्या समोर कोणी बाईक जरी लावली तरी म्हणतात बाजूला घे, नाहीतर हे करू ते करू. आणि त्यांचे एकेका हातगाडीवाल्याचे 4-4 गाड्या आहेत आणि ते गाड्या भाड्याने पण देतात. आणि त्यांनी रस्त्याचा पूर्ण खोळंबा करून ठेवला आहे लोकांना गाड्या लावायला किंवा पार्क करायला. आणि ज्यांनी दुकानं घेतले त्यांना रेंट भरून त्यांना धंदा होत नाही आणि हे समोर बसतात. यांची एक तर मर्यादा सीमित केली पाहिजे. जे जुने आहेत त्यांना कुठेतरी एका ठिकाणी जागा द्यायला पाहिजे. त्यांना हॉकर झोन निर्माण करून द्यायला पाहिजे आणि रस्त्यावर एकही फेरीवाला बसता कामा नये अशी माझी विनंती आहे. बरं नरेश मस्केजी, आपण ऐकलं की अमृष्य काय भावना व्यक्त करतोय. बोला. परंतु आता ऐका ना माझं, की लोकांचं हे जे काही मत आहे ना, जुने आहेत ते ठेवा, नवीन आहेत ते ठेवा. बघा, कारवाई करताना फेरीवाला हा फेरीवाला, अनधिकृत तो अनधिकृत. बऱ्याच ठिकाणी बघा, ही राजकीय मानसिकता पाहिजे, सर्व लोकप्रतिनिधींची सुद्धा मानसिकता पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आमच्या सुद्धा काही अडचणी आहेत. या ठिकाणी काही ठिकाणी मग जुने ठेवा, नवीन ठेवा, स्थानिक ठेवा, बाहेरचे ठेवू नका. कारवाई करायची तर संपूर्णपणे सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. जुनं, नवीन, स्थानिक, बाहेरचं असं करणं योग्य नाहीये. शेवटी त्या ठिकाणचे अधिकारी जो काही कारवाई करतील, तर एखादी गाडी तिथे ठेवणार नाही, हा जुना आहे, बाजूची गाडी काढणार हा नवीन आहे, असं नाही करता येत. बरं ठीक त्या आहे. ठिकाणी कारवाई करायची तर संपूर्णपणे सगळ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. सगळ्यांना कायदा समान हे मांडलं. मला एक नरेश मस्केजी, आपण ही माहिती काढली असेल, हल्ला करणारा यादव जो आहे त्याच्या शेकडो गाड्या आहेत, हातगाड्यात. कोणाच्या आशीर्वादाने सगळं झालं असावं आतापर्यंत? काही वर्षांपूर्वी आपल्याच महापालिकेच्या एका अधिकाऱ्यावरती त्यांनी हल्ला केला होता. नाही माझ्यापर्यंत हे सोकावले पण आलेलं आहे. मला वाटत नाही मला वाटत नाही कुठल्या आपल्या. आणि ज्या अधिकाऱ्याच्या मागे नावावरती ज्या अधिकाऱ्यावरती त्यांनी हल्ला केला असेल आणि तो अधिकारी गप्प बसला असेल तर पहिली त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे स्पष्टपणे. बरं नरेश मस्के, आणखीन थोडा काही वेळ घेईन मी आपला. तक्रार केली नसेल, त्यांनी जर त्याच्या पुढे काही केलं नसेल तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. असा जर कोण अधिकारी असेल त्याच्यावर त्यांनी हल्ला केला होता तर त्याच्यावरती प्रथम कारवाई करायला लागेल. तुम्ही असेल काही मी स्वतः पोलीस स्टेशनला चौकशी करतो. तसं असेल तुम्ही कसं आहे, एखाद्याचा जो चूक करतोय त्याला सांभाळणं म्हणजे त्याला प्रोत्साहन देणं सुद्धा आहे. त्याच वेळी जर त्याची तक्रार केली असती, त्याच्यावर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. नाही, कारवाई झाली होती ना, तो सुटला पुन्हा. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आता जर कारवाई झाली असेल आणि तो सुटला असेल, मला वाटतं नरेश मस्केजी ऐका ना, आणखीन काही मुद्दे पूर्ण करू आपण. नाहीये ना कायदा आणि या सगळ्या ऐका, आपल्याबरोबर भाजपचे नगरसेवक संदीप लेले देखील आहे. संदीप लेलेंना मला विचारायचं आहे, महापौरांनी जे आता मत मांडलं संदीप लेलेचे, आपण सहमत आहात का त्याच्याशी? नाही, मी चर्चा अर्धवट ऐकली. मला जस्ट तुमचा फोन आलाय. विषय जर मला परत सांगितलं तर बरं होईल. की कासारवडवली इथल्या स्थानिकांनी वारंवार या हॉकर्स विरोधात तक्रार केली होती, 1 वर्षापूर्वी केली होती, पण त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. नाही, मला याच्यावर काय म्हणायचं सांगतो तुम्हाला. पर्टिक्युलर कासारवडवलीचा जो झालेली घटना अत्यंत निंदनीय आणि भयानक आणि हिणकस घटना आहे. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये महानगरपालिकेचं काम आहे की अतिक्रमण हटवणं. महानगरपालिकेच्या अतिक्रमण आणि फेरीवाल्या संदर्भात केंद्राच्या देखील फेरीवाल्याच्या संदर्भात काही कायदे आणि तरतुदी आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की हे फेरीवाले वारंवार का लागतात, या फेरीवाल्यांकडनं हप्ते वसुली कोण करतो, कोणते अधिकारी फेरीवाल्यांकडनं पैसे घेतात आणि कुठे फेरीवाल्यांचे माफिया तयार झालेत. जो काल यादव होता तो यादव हा म्हणजे हप्ते वसुली होते, जो अनेक गाड्या लावतो आणि पैसे वसूल करतो. संदीप लेलेजी म्हणजे हप्ते वसुली करतात आणि पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत पिंपळे या संदीप घटना लेलेजी, माझा प्रश्न असा आहे की महापालिकेचे अधिकारी हप्ते वसुली करतात. महापालिकेचे अधिकारी देखील काही ठिकाणी अतिक्रमणवर आपल्या फेरीवाल्यांकडे कानाडोळा करतात आणि
अशा पद्धतीने कलेक्शन केलं जातं अशी माझी लेटेस्ट माहिती आहे. बरं, कुठल्या विभागातले अधिकारी आहेत? विशेषतः स्टेशन, आता मी कासारवडीला वारंवार जात नाही, कधीतरी एखाद्या वेळी जातो, पण स्टेशन परिसरात वारंवार जे फेरीवाले बसतात ते, आता काल माझ्यासमोर, मी पाचपाकडीत राहतो गौतम पार्क मध्ये, मी घरातून चालत ओपन हाऊस वरनं कृष्णा स्वीट्सच्या समोर गेलो, माझ्या समोर ट्रे काढले गेले भाजीवाल्यांचे, आणि ते गाडी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बघतो तर पुन्हा ते ट्रे लावून पुन्हा भाजी लागली आहे. म्हटलं ही काय नाटक केलं, भाजीवाला काढायचं का काय? आता ह्याच्यात मी हे म्हणणार नाही की आयुक्त, महापौर हे सगळे सहभागी आहेत, बिलकुल म्हणणार नाही, मला तसं म्हणायचं देखील नाही, पण कोणीतरी अधिकारी कुठेतरी अशा लोकांशी हातमिळवणी करतोय आणि त्याच्याशिवाय हे शक्य नाही. बरं, नरेश म्हस्केजी, काय चाललंय हे? अधिकारी बघा. सपशेल हप्ते वसुली करतात. आज सगळ्या कार्यकर्त्यांमधलं जाळं आपल्याला ठाऊक आहे, अगदी खाली काय चालतंय हे देखील आपल्याला ठाऊक असतं. मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये काही अधिकारी सहभागी असतील, मी नाही म्हणत नाही, मी त्याच्या तुमच्या म्हणण्याची, परंतु काही आज ज्या अधिकाऱ्यावर, ज्या सहाय्यक आयुक्तावरती हल्ला झालाय तो पण अधिकारीच आहे, तो म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्या कारवाई करत असताना हल्ला झालेला आहे. म्हणून सरसकट सगळ्या अधिकाऱ्यांना दोषी करणं मला योग्य वाटत नाही, पण जे अधिकारी जे असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, मी नाही म्हणत नाहीये. जे असतील यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. पण मग तुम्हाला असं वाटतं फक्त अधिकारी त्याच्यामध्ये असतील? बरं, मला कोण असं असतील? वाटतं फक्त अधिकारी याच्यामध्ये असतील? कोण असतील तुम्ही सांगा. याच्या मागे जी काही प्रवृत्ती आहे ना, आता तुम्ही सांगा की अधिकाऱ्यांवरती सगळ्या गोष्टी आपण टाकतोय, सगळ्या गोष्टी आपण अधिकाऱ्यांवर टाकतोय, जे साहजिक आहे ना. त्यांच्यावरती कारवाई होणी. नरेश म्हस्केजी, साहजिक आहे, मी तक्रार दिली, रहिवासी म्हणून मी तक्रार दिली, मी कोणाकडे जाणार आहे? अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, पोलिसांकडे जाणार आहे, मी कोणाकडे जाणार आहे? तुम्हाला सांगतो किती तक्रारी येतात, तुम्हाला सांगतो तक्रारीचे स्वरूप सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जे लोक तक्रारी करतात ना, ते तक्रारी करतात तेच लोक आठवड्याने येतात, जाऊ द्या, सोडून द्या त्यांना. का असतो हे? काय त्याच्या मागे काय त्याच्या मागे एखादी संस्था असेल, एखादा मंडळ असेल, काही लोक त्या ठिकाणी तक्रारी करतात आणि 4 दिवसांनी 30 लोक पुन्हा त्या फेरीवाल्यांना घेऊन येतात. नाही, सोडून द्या, माणुसकी ठेवा. त्याच्या मागे काय कारण असतं त्यांचं? मग याला तर नेक्सस म्हणायला ना आपण, हे नेक्सस आहे असं म्हणूया. ही जी प्रवृत्ती आहे ना, ही त्यासाठी संपूर्ण सगळ्या जगाची नाही, सगळ्या लोकांची, सर्व राजकीय पक्षांची, सर्व लोकप्रतिनिधीची, सगळ्यांची मानसिकता पाहिजे. सगळ्यांनी जर मानसिकता ठेवली तरच फेरीवाले हटणार आहेत. आज कारवाई येईल, उद्या कारवाई येईल, परवा कारवाई येईल, गेले कंटिन्यू 24 तास कारवाई करणं शेवटी मनुष्यबळ आणि या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला प्रथम जी मानसिकता आहे सगळ्यांची ती बदलणं गरजेचं आहे. आज तुम्हाला सांगतो, जे लोक तक्रार करतात ते दुसऱ्या 2 दिवसांनी ते फेरीवाले त्यांना जाऊन भेटले की तेच लोक स्वतः या ठिकाणी मग महापौराकडे येणार, त्या अधिकाऱ्याकडे येणार, जाऊ द्या सोडून द्या म्हणून. हे गोष्टी कंटिन्यू सुरू असतात. आपण संस्था बघूयात, पण स्थानिकता लक्षात येतात ना आपल्याला. हे स्थानिक आहेत, तिथले बिल्डिंग मधली लोक आहेत, राहणारी लोक आहेत तिथले, हे तर लक्षात येऊ शकतात आपल्याला. ज्या बिल्डिंगच्या तक्रारी आहेत, ज्या आहेत त्याच्यावरती आपण कारवाई करतोय, नाही असं नाही, पण तीच बिल्डिंगची लोक, त्याच बिल्डिंगची लोक नंतर खाली जाणार, त्याच्याकडनं आपण मग वस्तू घेणार, त्याच्याचकडनं माल घेणार. तेव्हा जे नागरिकांनी सुद्धा, नागरिकांना मी 10% म्हणेल, 10% नागरिकांनी मानसिकता ठेवा, ऑटोमॅटिकली फेरीवाले दूर होणार आहेत. अधिकारी जे दोषी आहेत, मी तुम्हाला सांगतो की आज तुम्हाला मी उदाहरण देतो, त्या माणसाचा फोटो बर्थडे सेलिब्रेट करताना काही व्यक्तींनी माझ्याकडे पाठवला. माझ्या केबिनमध्ये मी आयुक्तांना बोलून सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग घेतोय दुसऱ्या दिवशी कारवाई संदर्भात, आणि त्याच आज जेव्हा कारवाई होते त्याच वेळी काही लोक ज्यांनी फोटो पाठवले ते सांगतात कारवाई करू नका. ही परिस्थिती आहे, परंतु आज आम्ही ती कारवाई करायला लावलेली आहे. ही परिस्थिती आहे. मी कोणाला दोष देत नाही, कुठल्या पक्षाला दोष देत नाही, कुठल्या लोकप्रतिनिधीला दोष देत नाही, परंतु सर्वांची मानसिकता. आज तुम्हाला सांगतो, काही वर्तमानपत्रांमध्ये की त्यांनी का हल्ला केला याचा विचार केला का, त्याच्या मागची भूमिका काय, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. चांगल्या लिडिंग वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा या अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे एक अर्थाने आपण त्या हल्लेखोराला एक बेकारीचं रूप देतोय, बेकारीचं त्याला देतोय आणि वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण नरेश म्हस्केजी, ऐका ना, त्याच कासारवडवलीच्या इमारतीच्या समोर जिथे घटना घडली त्याच ठिकाणी बाजूला असलेल्या एका इमारतीमधील ग्राउंड फ्लोअरला एका डॉक्टरचं क्लिनिक आहे. या डॉक्टरला देखील फेरीवाल्यांनी मारहाण केली होती, एवढे मुजोर आहेत ते. पण त्यानंतर देखील त्या डॉक्टरने कारवाईची मागणी करून देखील कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेण्यात आली नाही. मला वाटत नाही, कारण ही ऍक्शन कधीची, ही ऍक्शन अधिकाऱ्यांनीच घेतली ना. ही काय दुसरं कोण नाहीये, अधिकाऱ्यांनीच ऍक्शन घेतलेली आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्या आधी, आता ह्या कल्पिता पिंपळे मॅडम
या जवळजवळ महिना झाला त्या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे. आधी त्या ठिकाणी ऍक्शन होत नव्हती कदाचित, म्हणून तिकडच्या सहाय्यक आयुक्ताची बदली केलेली आहे. हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे ऍक्शन होत नव्हती, आयुक्ताची बदली आम्ही केलेली आहे. नरेश नाही म्हस्केची असं- ऍक्शन होत नव्हती म्हणजे काय, म्हणजेच काय? हे बघा आता हे मला बघा, मला खरंच सांगा आलेले नरेश अधिकारी- म्हस्केजी, आपण महापौर म्हणून प्रशासनावरती लक्ष ठेवून असता, ठाण मांडून महापालिकेत असता, आपल्याला माहित नाही का की कोण अधिकारी कसा वागतोय आणि काय करतोय नेमकं? आता काही गोष्टी तुम्हालाही काही अधिकारी ज्या ज्या पद्धतीने असं जर वागतायत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करतोय, आम्ही कडक कारवाई करतोय. पण काही ठिकाणी होतंय, मी नाही म्हणत नाहीये, अधिकाऱ्यांच्या मिस्टेक आहेत, नाही म्हणत नाहीये, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. परंतु त्याकरता आयुक्तांना जबाबदार धरणं किंवा हे मला योग्य वाटत नाहीये. आयुक्त गल्लोगल्ली फिरण्याची गरज नाहीये, आयुक्त कारवाई करून घेत आहेत. धन्यवाद आपल्या दोघांचे आमच्याशी बोलल्याबद्दल. या सगळ्या चर्चेतनं एकच अपेक्षित आहे की एक महापौर म्हणून, जसा आता एका कारकुनाच्या विरोधात म्हणून जी कारवाई झाली, ठीक आहे, त्याचा फोटो तुमच्यापर्यंत आला म्हणून, पण असे बरेच अधिकारी आहेत जे या सगळ्या प्रकरणात या फेरीवाल्यांना पाठीशी घालतात किंवा त्यांचे स्पष्टपणे दिसतंय की काहीतरी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांना शोधून काढा आणि निश्चित हे तुम्हाला ठाऊक असणाऱ्या शंकाने त्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. आणि फेरीवाल्यांची मुजोरी थांबायला हवी. पुन्हा अशी घटना, म्हणजे आज आपण आपल्या एका भगिनीचे 2 बोटं गमावलेले आहेत, उद्या पुन्हा एकदा तिच्या ठिकाणी कोणीतरी दुसरं असू शकतं. हे परत घडता कामा नये. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यानंतर थेट जाऊयात छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद अशी चर्चा करून तो निर्णय होईल. परंतु तोपर्यंत हा इम्पेरिकल डाटा जो आहे, एक सॅम्पल डाटा म्हणून तरी ताबडतोब आपल्याला तयार करता येईल का, आणि तो येत असेल तर तो 2-4 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करता येईल का आपल्याला. तर यावर सेक्रेटरीज जे आहेत आणि आयोग यांची जी आहे चर्चा होऊन असं 2-3 मार्गाने जे आपण करायचा प्रयत्न करतो. पण एक आहे त्याच्यामध्ये, जर हा डाटा जमा करायला जर समजा 1-2 महिने वेळ लागला तर 1-2 महिने निवडणुकाच्या पुढे सुद्धा आपल्याला ढकलाव्या लागतील. त्याचबरोबर जनगणनेचा प्रश्न आला तर जनगणना सुद्धा हा वेगळा इशू, कारण जनगणना करायला गेलं तर ते ताबडतोब काय 1-2 वर्षातलं ते काम नाही आहे. तोपर्यंत एवढ्या लांब इलेक्शन पुढे आपण ढकलू शकत नाही. म्हणून जनगणना व्हावी हा वेगळा इशू, परंतु या निवडणुकीतील अडथळे दूर व्हावे आणि ओबीसीचं आरक्षण हे वाचवलं जावं म्हणून प्रयत्न करायचा ठरलेला आहे. आणि त्याच्यावर हे जे 2-4 मार्ग आम्ही जे सांगितले त्याच्यावर सगळ्यांनी एकमत झालेलं आहे. 50% मर्यादा घेऊन जे आपल्याला आरक्षण द्यायचं, त्यामुळे 3 ते 4 जिल्ह्यामध्ये जास्त फटका बसू शकतो. याबाबत 4-5 जिल्ह्यामध्ये आहे ना, मग त्याच्यासाठी जे आहेत आपण परत प्रयत्न करतोच आहोत. तो प्रयत्न वेगळा सुरूच राहील. मग तो सुप्रीम कोर्टाच्या मार्गातून सुरू राहील, राजकीयदृष्ट्या सुरू राहील, बाकीचे जे काही जनगणनेच्या मार्गातून सुरू राहील, हे वेगळं. परंतु थोडंसं त्याला वेळ लागणार आहे. म्हणून तूर्त जे आहे आपण थोडंसं म्हटलं तरी 100% नुकसान करून घेण्यापेक्षा 10-15% जर नुकसान होऊन जर ओबीसीचं जे आहे आरक्षण आपल्याला वाचवता आलं तर आपण ते वाचवलं पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. डेटासाठी किती कालमर्यादा ठेवली आहे? ज्याच्यामध्ये फटका बसू शकतो असं आहे. आता इम्पेरिकल डाटामध्ये जे आता ते आयोगाबरोबर आपण चर्चा करू आणि जर ताबडतोब काम सुरू झालं तर एक सॅम्पल डाटा म्हणून ज्याला आपण साधारणपणे काय परिस्थिती आहे असा एक डाटा जमा करण्यासाठी मला असं वाटतं की आता त्यांना चर्चा करावी लागेल. तो 4 महिने लागतात, 5 महिने लागतात, जो काही लागेल तो, म्हणजे तो एक सपोर्ट राहील की भाई आम्ही तुमच्या सगळ्या अटी पूर्ण करतो. नाही, 4-5 जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये फटका बसणाऱ्या 50% मर्यादेत आरक्षण दिलं, हे कुठले जिल्हे आहेत साधारण? हे साधारणपणे नंदुरबार आहेत, गडचिरोली, वाशिम वगैरे, पालघर वगैरे अशा आहेत. म्हणजे आदिवासी आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा जे आहे कुठे 1-2 कमी होतील, कुठे काय असं आहे. परंतु एकूण जे आहे 15 ते 18% जे आहे जागा कमी होऊ शकतात असं माझं मत आहे. अशी माहिती मिळाली की आयोगाकडून जो पुरेसा निधी आहे तो सरकारकडून जो पुरेसा निधी आयोगाला देणं गरजेचं होतं हे तो पण हा जो आहे ना उगीच योग्य चर्चा जी आहे ना भलत्या मार्गाने भरकटण्याचा हा प्रश्न आहे. पैसे नाहीत, पैसे कोण त्यांना देणार नाही असं थोडंच आहे. प्रश्न असा आहे की आपण ते कशा रीतीने पुढे जाणार आहोत हे तर ठरलं पाहिजे. आता ते जर आमच्या जर निवडणुका आता आहे काय आणि पैसे देऊन तुम्ही जर 5 वर्ष तुमचं काम सुरू असणार आहे तर या निवडणुकीचं काय करायचं. या सगळ्या चर्चा ज्या आहे त्यांच्याबरोबर करून काय त्यांना सगळे पैसे जे हळूहळू सरकारमध्ये नेहमी जे काम पुढे जातात आपलं तसंच त्यांना जे खर्च वगैरे दिला जातो आणि त्याप्रमाणे
मुख्यमंत्री महोदय त्याच्यामध्ये लक्ष घालून ते देणार. पण एम्पिरिकल पैसा हा त्याच्यामधली अडचण अजिबात नाही. एम्पिरिकल डेटा गोळा करायला आपण संस्था नेमणं आणि त्यांचा अहवाल यायला तो किती टाइम आता ते जे आहे ते आपण थोडंसं आयोगावर सोपवलं पाहिजे. आयोग कशा रीतीनं काम करतं हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. मागं दुसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आपण पत्र दिलं होतं, त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सांगितलं होतं. आता पुन्हा आता अजून सुद्धा काय पुढच्या महिन्यात निवडणुका नाही आहेत. त्या साधारणपणे ज्या डिसेंबरच्या पुढेच आहेत, जानेवारीच्या नंतर. तर तोपर्यंत आपल्याला वेळ मिळेल, त्या वेळेला ठरवता येईल काय करायचं. धन्यवाद. जनगणना ताबडतोब करणं शक्य नाही, पण काहीतरी सॅम्पल डेटा जो आहे तो देणं फार आवश्यक आहे. निवडणुका सतत पुढे ढकलता येणार नाहीत, हा देखील मुद्दा जो आहे तो छगन भुजबळ यांनी मांडलेला आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते आणि मागासवर्ग आयोगाशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये 2-3 मुद्द्यावर चर्चा झाली. आता भुजबळ साहेबांनी पण या संदर्भात ब्रीफिंग दिलेलं आहे. एक तर इम्पेरिकल डेटा किती कालावधीमध्ये गोळा करावा हा एक मोठा विषय आहे. दुसरीकडे निवडणुका घेऊन ओबीसीचं आत्ता 0 असलेलं आरक्षण कसं वाचवता येईल. एक 8-10% नुकसान होईल, पण त्याच्यावरही चर्चा झाली. आणि तिसरा पर्याय असा होता की जोपर्यंत या इम्पेरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात 2-3 महिन्यासाठी. आणि त्या पिरियडमध्ये आत्ताचे 2-3 महिने डिसेंबरपर्यंत आणि त्याच्या पुढे 2-3 महिने विनंती करून ही सगळी कारवाई सुरू होतपर्यंत आणि त्यामध्ये तेवढा वेळ मागून घेऊन किंवा तेवढा पुढे ढकलून हे सगळं डेटा कलेक्ट करून मग निवडणुकीला पुढे जावं, अशा प्रकारची चर्चा एकूण त्या ठिकाणी झाली. पण सर्वांचा सूर जो आहे बोलण्याचा आणि एकमत जे आहे ते हेच झालं की आपल्याला इम्पेरिकल डेटा तातडीनं सॅम्पल सर्वे किंवा इम्पेरिकल डेटा म्हणून त्याची फर्स्ट स्टेप आम्ही आता पुढे गेलो आहे, फर्स्ट स्टेज पुढे गेलो आहे. आयोग नेमलेला आहे. आयोगाचं काम आता चर्चा सुरू आहे. त्याच्याबरोबर माननीय मुख्य सचिव याबरोबर चर्चा करतील आणि त्याबरोबर चर्चा करून ते पुढची दिशा ठरवतील. मूळ प्रश्न असा आहे की आता जे एकमत सगळ्यांचं झालं ते हेच झालं की यापर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भात जोपर्यंत इम्पेरिकल डेटा होत नाही तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलाव्यात, हाच त्यावर सगळ्यांचं एकमत दिसते आहे. आणि पुढची कारवाई आता मुख्य सचिव आणि आमचे आयुक्त आपले जे आम्ही कमिशन नेमलेलं आहे मागासवर्गीय आयोग ते त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि तो कशा पद्धतीनं पुढे जायचं ते ठरवतील असं मला वाटतं. तर बैठकीमध्ये सर्वपक्षीयांचं एकमत झालेलं आहे की इम्पेरिकल डेटा असल्याशिवाय निवडणुका नको. हा डेटा जोपर्यंत तयार होत नाही, तो गोळा केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये. याबद्दल एकमत जे आहे या सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी नेत्यांचं झालेलं आहे. महत्त्वाची ही घडामोड आपण बघतोय की इम्पेरिकल डेटाविषयी वारंवार चर्चा होताना दिसते. अगदी संसदेत देखील हा मुद्दा जो आहे तो मांडला गेला. इम्पेरिकल डेटा हा केंद्रानं द्यावा की राज्यानं तो तयार करावा या देखील मोठा खल झाला. पण आता हा डेटा असल्याशिवाय निवडणुका नको, निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतात असं एकमत जे ते सर्वपक्षीयांचं झालंय. ही भूमिका जी गेल्या वर्षी चला समोरच बघा कोणी प्रश्न आजची जी बैठक झाली विरोधी पक्षाने की राज्य सरकारने आता जी प्रक्रिया केली आहे ती जर आधीच केली असती वर्षभरापूर्वी तर आतापर्यंत आरक्षण टिकलं असतं. विरोधी पक्ष नेत्यांचं उलटा चोराच्या बोंबा अशी परिस्थिती आहे. 2017मध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकाची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यात त्यांनी एक अध्यादेशाच्या आधारावर या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यावेळेस माननीय हायकोर्टाने जे आदेश दिले होते की तुम्ही मागासवर्गीय आयोग बसवा आणि त्याच्या आधारावर इम्पेरियल डाटा गोळा करून ओबीसीची संख्या किती आहे हे कळवा. आपण तर करू शकले नाही. राज्यामध्ये सरकार आल्यानंतर राज्य सरकारने मागासवर्गीयांचा आयोग बसून आता त्याचा इम्पेरियल डाटा गोळा करण्याचं ओबीसीचा सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे आपली चूक दुसऱ्यावर टाकण्याची ही जी परंपरा आमचे मित्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची राहिली ती आज आपल्याला पुन्हा स्पष्ट झालेली आहे. ओबीसीचं आरक्षण राजकीय कमी करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा वाटा आहे हे वारंवार आम्ही सांगितलं. आजही ते स्पष्ट होते आहे. आज आम्ही सरकारला सांगितलं की जसं मागासवर्गीय आयोग जो आज महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे
त्याला 450 कोटी रुपये लागतात असं त्या पद्धतीचं आज मुख्य सचिवांनी आजच्या बैठकीत सांगितलं. आम्ही तातडीनं सांगितलं की या 450 कोटीमध्ये समजा ओबीसींचं जातीनिहाय जनगणना होत असेल तर निश्चितपणे एवढे पैसे खर्च करायला काही अडचण नाही. राज्य सरकारने ते पैसे द्यावेत हा एक मुद्दा, कारण की केंद्र सरकारने ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्याला मनाई केलेली आहे. ओबीसीची आर्थिक सामाजिक काय स्थिती आहे हे केंद्र सरकारला माहिती करून घ्यायची नाही आहे आणि मुद्दामून जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य केलं जाते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, इम्पिरियल डाटा तातडीनं गोळा केला गेला पाहिजे. 3 महिन्याच्या आत तो गोळा करून होणाऱ्या लोकल बॉडीज ज्या निवडणुका आहेत या ओबीसीचं आरक्षण कायम ठेवूनच ह्या निवडणुका व्हाव्यात ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही लोकांनी केलेली आहे. राज्य सरकारने त्याला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. वेळ आलं तर 1 महिना 2 महिना निवडणुका पुढे गेल्या तरी चालेल, पण ओबीसीचं राजकीय आरक्षण येणाऱ्या लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये कायम ठेवलं गेलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू. आता ही शेवटचीच ना, आता परत मीटिंग अजून हो ना, तारीख पे तारीख. काय छोटा समाज आहे का? ओबीसी मोठा समाज आहे. म्हणजे आज ओबीसी आरक्षण कमी करण्यात भाजपचा वाटा असल्याचा आरोप थेट नाना पटोले यांनी केलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी असंही म्हटलंय की विरोधी पक्ष म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, आणि त्यांनी असं अजिबात बोलू नये. आम्ही एकमत केलेलं आहे की जोपर्यंत इम्पेरिकल डेटा जो आहे तो तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये. यात ओबीसी समाजाचं निवडणुका घेऊन कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये. जोपर्यंत इम्पेरिकल डेटा जो आहे तो मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाणार नाहीत. शिवाय हा डेटा लवकरात लवकर जमा करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून हालचाली सुरू आहेत, त्या केल्या पाहिजेत असं देखील मत त्यांनी नोंदवलेलं आहे. आणि शिवाय भाजपवरती देखील त्यांनी आरोप केला की ओबीसी आरक्षण कमी करण्यात भाजपचा वाटा आहे आणि भाजपचे तसे प्रयत्न आहे तसं त्यांनी करू नये. ओबीसींची स्थिती केंद्राला जाणायची नाहीये असं देखील मत त्यांनी उपस्थित केलं नोंदवलेलं आहे. आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हे कायम राहायलाच हवं असं त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. त्याविषयी बैठकीत एकमत झाल्याचं देखील ते सांगायला विसरले नाही. त्यामुळे आता एकतर एकूण दिसून येत आहे की ओबीसी नेत्यांच्या म्हणजे प्रमुख ओबीसी नेत्यांच्या ओबीसी आरक्षणाबद्दलच्या बैठकीनंतर एकतर लक्षात येतंय की या बैठकीत एकमत झालंय की इम्पेरिकल डेटा असल्याशिवाय निवडणुका घेता कामा नये. ओबीसी आरक्षण हे वाचवायलाच हवं, ते मिळायलाच हवं असा एक सुरातला नारा जो आहे तो या बैठकीत देण्यात आला. यानंतर महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत झेप पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आपल्याला बघायला मिळत आहे बघूयात. झेप पे and न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समज. नमस्कार, मी प्राची साळुंखे. क्रिप्टो करन्सीच्या विशेष सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. झेप्पे आणि नेटवर्क 18 सादर करते क्रिप्टो की समज. या सिरीजमधून आम्ही क्रिप्टो करन्सीशी संबंधित ताज्या बातम्या आणि क्रिप्टो करन्सीच्या विश्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग जाणून घ्या या आठवड्यातील क्रिप्टो करन्सीशी निगडीत खास बातम्या. इथेरियमचे सहसंस्थापक विटालिक बुटेरिन यांच्या मतानुसार इथेरियम वर्षअखेरीपर्यंत $30,000 पर्यंत पोहोचू शकतं. गेल्या 1 वर्षापासून डिजिटल करन्सीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. याचा मार्केट कॅप $380 बिलियन पुढे गेलाय. याची किंमत विद्यमान स्तरापेक्षा 10% वाढेल असं विटालिक यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ इथेरियम $3 ट्रिलियन मूल्यापर्यंत पोहोचेल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिटी रेग्युलेटरी अप्रुव्हल नंतर चिकागो मर्कंटाईल एक्सचेंजवर बिटकॉइन फ्युचर ट्रेड करेल. क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह मार्केटच्या जाणकार सोर्सेसनुसार बँक लंडनमध्ये डिजिटल ॲसेट बेस्ड टीमसाठी रिक्रुटमेंट करत आहे. डिजिटल करन्सीच्या इन्व्हेस्टर्ससाठी एक खास बातमी आहे. कार्डॅनो सप्टेंबरमध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लॉन्च करणार आहे. नुकतंच कार्डॅनोच्या क्रिएटर चार्ल्स हॉकिन्सनने ॲलेन्झो नावाच्या प्रसिद्ध क्रिप्टो करन्सी प्लॅटफॉर्मला अपग्रेड करण्यासाठी एक तारीख ठरवली आहे.
कार्डानो एक क्रिप्टोकरन्सी आहे. तिचा उद्देश रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी वापरणं हा आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या नेटवर्कवर 5 मिलियन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख ट्रॅक करण्यासाठी इथिओपियन सरकारसोबत पार्टनरशिप केली आहे. क्रिप्टोकरन्सी संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत क्रिबोकोचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ सोगाणे. कार्डानो जो है ये एक थर्ड जनरेशन ब्लॉकचेन है. तो फर्स्ट जनरेशन के अंदर बिटकॉइन था. बिटकॉइन वाज जस्ट यूज्ड टू ट्रांसफर स्टोर वैल्यू कि एक आदमी ने अपना बिटकॉइन किसी दूसरे को ट्रांसफर कर दिया. देन सेकंड जनरेशन केम इन कॉल्ड इथेरियम. इथेरियम के ऊपर आप स्मार्ट कॉन्ट्रैक्ट्स बना सकते हैं, डीफाई प्रोटोकॉल्स चलते हैं, NFTs चलते हैं. बट जैसे ही लास्ट 1.5-2 साल के अंदर हम देख रहे हैं मार्केट काफी इंप्रूव हो रहा है, लोग इसमें ज्यादा डीफाई प्रोटोकॉल्स आ रहे हैं. इथेरियम के साथ में स्केलेबिलिटी इशू हो गया, ट्रांजैक्शंस बहुत महंगे हो गए और ट्रांजैक्शन को प्रोसेस होने का जो टाइम था वो भी ज्यादा बढ़ गया. तो कार्डानो इज अ सोल्यूशन. इट इज मोर फास्टर, मोर स्केलेबल एंड इट कैन टेक मोर ट्रांजैक्शंस पर सेकेंड. बट इसके ये जो फाउंडिंग टीम है कार्डानो की वो सेम है इथेरियम की. वाइटल बुटेरिन के साथ में चार्ल्स हॉस्किंसन और जेरेमी वुड्स थे जो अब अलग होके कार्डानो ब्लॉकचेन बना रहे हैं. और फर्स्ट कॉन्ट्रैक्ट कार्डानो का आई थिंक सेकेंड वीक सितंबर में लॉन्च होगा. अभी तक उसके ऊपर कोई भी एक्टिव स्मार्ट कॉन्ट्रैक्ट नहीं जो जिसके ऊपर किसी प्रोजेक्ट ने लॉन्च किया हो. फर्स्ट अभी आएगा सेकेंड वीक ऑफ सितंबर में और आई थिंक उसी को लेके काफी हाइप हो रहा है. But I think again that it is a little late to the market and slightly overvalued. It is already number 3. So I think you should not FOMO into it. It's a very good project, no doubt about it. But don't FOMO into it. It's a good project. तर क्रिप्टोकरन्सी संबंधित आज एवढंच. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात क्रिप्टोकरन्सीशी संबंधित अधिक माहितीसह. नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि यानंतर महाराष्ट्राची खबर बातमी इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.